म्हणताय लाडका भाऊ योजना पण आणावी मुख्यमंत्र्यांनी, लाडका भाऊ योजना आणावी म्हणतात, नक्की भाऊ कोण अपेक्षा? लाडका भाऊ योजना, अरे बाबा लाडका भाऊ, आता मी एकच सांगतो, आम्ही तर लाडकी बहीण, आमची लाडाची लेक लाडकी तर केलंच आम्ही, लाडकी बहीण पण करू, लाडका भाऊ पण करू, पण बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत? कुठे आहेत भाऊ? त्यांनी तर विचार करावा, आत्मपरीक्षण करावं, का सगळे भाऊ गेले? आम्ही तर सगळ्या भावांचा पण विचार करणार, बहिणींचा पण करणार, ते तुम्हाला कळेलच. मित्रांनो, राज्यातील युवकांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना युवकांसाठी इंटर्नशिप योजना देण्याची घोषणा केली होती आणि त्याच संदर्भात काल 9 जुलै रोजी शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये काल निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार या योजनेसाठी म्हणजे इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणता युवक पात्र आहे, कोण अपात्र आहे, तसेच या योजनेचा लाभ घेण्याची काय प्रोसेस असणार आहे, तसेच या प्रशिक्षणादरम्यान युवकांना किती रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे. चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या 9 जुलै 2024चा हा महत्त्वाचा GR आहे. तर मित्रांनो, या शासन निर्णयाच्या महत्त्वाच्या पॉईंट्स आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना 3 डिसेंबर 1974 पासून सुरू आहे. आता एकनाथ शिंदे सरकारने या योजनेमध्ये काही सुधारणा करून परत या योजनेची सुरुवात केलेली आहे. आता महत्त्वाचा शासन निर्णय पहा. राज्यातील युवकांना त्याच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता म्हणजे एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सन 2024-25 आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात शासनाने मान्यता दिलेली आहे. आता या उपक्रमांतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जसे की योजनेचे कामकाज, उमेदवारांची नोंदणी, आस्थापनाची नोंदणी, कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. आता अर्ज बघा. 12वी ITI पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करू शकता. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांची पात्रता पहा. उमेदवारांचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावा. उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभाग पात्र असणार नाहीत. म्हणजे ज्यांचे शिक्षण चालू आहे ते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकणार नाही. त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवारांची आधार नोंदणी असावी. उमेदवाराचं बँक खात्यात आधार लिंक असावा. तसेच उमेदवारांनी कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. मित्रांनो, जर तुम्ही कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर आपला नोंदणी केली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी त्या संदर्भात नक्की व्हिडिओ बनवेन. आता या प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असणार आहे आणि त्या 6 महिन्याच्या दरम्यान त्या उमेदवारांना विद्यावेतन देण्यात येणार आहे आणि त्यासाठी आस्थापनाद्वारे त्या उमेदवारांना प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येणार. त्यानंतर महत्त्वाच्या 4.6 मध्ये पहा तुम्ही, या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही.
आता या प्रशिक्षणादरम्यान उमेदवाराला किती रुपये विद्यावेतन देण्यात येणार ते पहा. जर उमेदवार 12वी पास असेल तर त्याला प्रतिमाह 6,000 विद्यावेतन, ITI आणि पदविका असेल तर 8,000 रुपये प्रतिमाह विद्यावेतन, पदवीधर किंवा पदव्युत्तर असेल तर 10,000 रुपये प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येणार आहे. आणि ही विद्यावेतन डायरेक्ट DBTच्या द्वारे उमेदवाराच्या बँक अकाउंटला जमा केले जाणार आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन देण्यात येणार नाही. प्रशिक्षणार्थी वरील अटीची पूर्तता केली असली तरी परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही. तर मित्रांनो, हा अशा प्रकारचा महत्त्वाचा अपडेट होता. मित्रांनो, या GRच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता आणि सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.